सोने चांदी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी. सलग 11व्या दिवशी सोने चांदीमध्ये भयानक घसरण. अधिक महिन्याचा शेवटचा हप्ता सुरू आहे. त्यात खरेदीसाठी आज मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. आज सकाळी जेव्हा चांदीचा भाव जाहीर झाला होता तर त्या भावामध्ये 93,000 रुपयांचा फरक पडला होता. आता इतका मोठा फरक पाहून ग्राहक प्रचंड खुश झालेच होते की तेवढ्यात सोन्याचा भाव जाहीर झाला, ज्यामुळे तर अक्षरशः ग्राहक आनंदाने नाचू लागले आहेत. आता खरं तर कालचा सोन्याचा जो भाव झाला होता तर तो 1,53,000 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास त्या ठिकाणी दिसत होता. तर परवा दिवशी तोच भाव 1,55,000 रुपये प्रति तोळा होता. तर त्याआधी तोच भाव 1,57,000 रुपये प्रति तोळा होता. आणि त्याआधी तर 8-10 दिवसांपूर्वी सोनं जवळपास 1,60,000 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी गेलेलं दिसत होतं. पण सलग 10 दिवसांत कधी 500, कधी 1000, तर कधी 700 असं करत करत सोनं हे 1,50,000 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी आलं होतं. आता खरं तर ग्राहकांना संधी आली होती. काल अचानक काही लोकांनी खरेदी करायला सुरुवात केली. पण काल ज्यांनी खरेदी केली त्यांचं आज कदाचित नुकसान होईल, कारण की आजचा भाव हा अतिशय घसरण झालेला भाव आहे. आता कालपर्यंत लोकांना वाटलं घसरण सुरू झाली, घसरण आता थांबेल असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे काहींनी पटापट जाऊन सोने खरेदी केलं. पण त्यांचा निर्णय चुकला, कारण की आजची सोन्याची घसरण जी आहे तर ती अतिशय भयानक आहे. आता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते आज करायचं, उद्या करायचं की अजून 2 दिवसांनी करायचं, हा मुद्दा तुम्हाला क्लिअर करण्यासाठी आम्ही 100हून अधिक तज्ज्ञ सोनारांची चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी आपली बातमी आणलेली आहे. पहा, विषय हा खूप गंभीर आहे. भाव कमी होतात हे तुम्ही न्यूजला पाहता आणि दररोजचे भाव काय असतात हे तुम्ही टीव्हीला, पेपरला, मोबाईलवर कुठे पण तुम्हाला येतात. पण आज खरेदी करायची की थांबायचं? कारण की काही लोकांनी परवा दिवशी खरेदी केलं, काहींनी त्याच्या आधी खरेदी केलं. पण सगळ्यात मोठं नुकसान त्या लोकांचं झालं, कारण की भाव दररोज कमी होत आहेत. आज 11वा दिवस आहे. मग 11व्या दिवशी सोनं किती रुपयाने घसरलं, चांदी किती रुपयाने घसरली हे तर तुम्हाला सांगणारच. पण पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहा, अधिक महिना जोपर्यंत आहे तोपर्यंत सोन्याची मागणी आहे तर ती आता त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल. आता जर आपण चांदीचा महत्त्वाचा मुद्दा बघितला तर तुम्हाला माहिती असेल की चांदी जी आहे तर चांदी ही महिला अधिक महिन्यांमध्ये करत असतात. त्याचा एक मान असतो. आणि मग आता अधिक महिन्यांमध्ये जर चांदी करायला जर गेलं तर साधारणपणे आपण मागच्या 4 दिवसांचा भाव जर बघितला तर कालचा भाव जो चांदीचा होता तर तो 2,051 रुपये प्रति ग्रॅम होता. म्हणजेच 1 किलोसाठी जर आपण तो जर भाव बघितला चांदीचा कालचा तर तो 2,51,000 रुपये होता. त्याच्या आधी चांदीचा भाव जो होता तर तो 2,53,000 रुपये म्हणजेच 2,053 रुपये प्रति ग्रॅम होता. मुद्दा इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल मागचं कशाला सांगता, आजचं सांगा. पण विषय हा तुम्हाला 2-4 दिवसांच्या अंदाजावरूनच तुम्हाला आज काय करायचंय ते समजणार आहे. मुद्दा त्यामुळे लक्षात घ्या. काल परवा दिवशी 253 रुपये प्रति ग्रॅम होता. त्याच्या आधी 255 रुपये प्रति ग्रॅम भाव होता, म्हणजे 2,55,000 रुपये होता. आणि त्याच्या आधी सर्वाधिक जर आपण 4 दिवसांपूर्वी भाव जर बघितला तर तो 2,58,000 रुपये होता. आणि त्याच्या आधीही चांदी जवळपास 2,80,000 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला दिसली होती. पण हळूहळू घसरण त्या ठिकाणी सुरुवात झाली. आता जशी घसरण होत होती त्या दिवशी लोक चांदी करत होते. कोणी चांदीचे जोडवे करत होतं तर कोणी चांदीचे वेगवेगळे दागिने करत होतं. तर तुम्ही हे करत होता, पण खरा मुद्दा त्यांच्या लक्षात आला नाही. आता काल ज्यांनी घाई गडबडीत जाऊन चांदी खरेदी केली, सोनं खरेदी केलं, त्यांचं आज कदाचित नुकसान होऊ शकतं. कारण की आजचा चांदीचा भाव आहे तो पूर्णतः बदलला आहे. आणि ज्यामुळेच आता ज्यांनी काल खरेदी केलं त्यांचा आता कदाचित त्यांचा निर्णय चुकला का हेच तुम्हाला आता लक्षात येणार आहे. आता तुम्हाला खरेदी करायचं आहे का? तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आपण पुढच्या 30 सेकंदात तुम्हाला आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव लगेच सांगणार आहे. पण महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा काय आहे? तो मुद्दा आहे की तुम्ही नेमकं काय करायचं, थांबायचं आहे की लगेच खरेदी करायला पळायचं आहे. कारण की पहा, एका दृष्टीने असं वाटतं की सोन्याचे आता अधिक महिन्यामुळे भाव वाढतील, पण तज्ज्ञ सोनारांनी ज्या 3 गोष्टी सांगितल्यात त्या 3 गोष्टींवरून तुम्हाला भाव वाढणार की कमी होणार हे ताबडतोब समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव नेमकं काय आलेले आहेत ते आपण सगळ्यात आधी जाणून घेतोय. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही नेमकं काय करायचं.
तीन कोणत्या त्या गोष्टी आहेत, ते कोणते 3 कारण आहेत की त्या कारणाने सगळे भाव त्या ठिकाणी बदलणार आहेत. ते 3 कारण तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला तुमचं सोने खरेदीत कधी नुकसान होणार नाही. तज्ज्ञ सराफांच्या मते सोने चांदीच्या दरांमध्ये होणाऱ्या मोठ्या चढउतारांमागे प्रामुख्याने 3 नियम काम करतात. पहिले कारण मागणी आणि पुरवठा असून सध्या लोकांनी नवीन खरेदीऐवजी जुने सोने मोडीन दागिने बनवण्यावर भर दिल्याने पुरवठा वाढला आणि दर कमी झाले. अलीकडेच चांदी 3 लाखांवरून 2.5 लाखांवर आली आहे. दुसरे कारण डॉलरचा दर असून डॉलर मजबूत झाल्यास सोन्याचे भाव घसरतात. तिसरे कारण आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव आहे, जिथे युद्धाच्या सुरुवातीला भाव गगनाला भिडतात आणि नंतर व्यापाऱ्यांनी नफा वसुलीसाठी विक्री सुरू करताच ते कोसळतात. त्यातच आरबीआयने सोन्याचा साठा विकायला सुरुवात केल्याने पुढील भावाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. दुकानात डिझाईन पाहताना अनेकदा बजेट व वजन वाढते. त्यामुळे भविष्यातील फायद्यासाठी आजचे 22 व 24 कॅरेट सोन्याचे आणि चांदीचे ताजे दर समजून घेणे गरजेचे आहे. हे गुप्त नियम लक्षात ठेवल्यास सोने चांदीच्या व्यवहारात 100% नफा निश्चित होतो. आता सुरुवात करूया आपण आजच्या ताज्या चांदीच्या भावापासून. चांदीचा भाव आज तब्बल 238 रुपये प्रति ग्रॅम आहे. कालचा भाव 251 होता. साधारणपणे आज जर बघितलं तर जवळपास 12 ते 13 रुपये प्रति किलोचा जे आहे ती घसरण इथे स्पष्टपणे दिसते आहे. आता जर कालचा भाव 2,51,000 रुपये होता तर आजचा भाव 2,38,000 रुपये आहे. म्हणजे जवळपास 13 ते 14,000 रुपयाची घसरण स्पष्टपणे चांदीमध्ये दिसते. आता सोन्याचा भाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण की 18 कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव झाला आहे 11,470 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,14,700 रुपये प्रति तोळा. त्याचबरोबर 22 कॅरेटचा जर आजचा तुम्ही भाव बघितला तर तो आहे 1,36,160 रुपये. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 13,616 रुपये. आता हाच भाव काल 1,40,000 रुपयाच्या वरती होता. भयानक घसरण इथे आज झालेली आहे. आता त्यानंतर 24 कॅरेटचा जर भाव आपण बघायला गेलं तर 24 कॅरेटचा भाव जो आहे, आता 24 कॅरेट 2 ग्रेड्समध्ये येतं. एक 99.5% प्युरिटी आणि एक 99.99% प्युरिटी. आता 99.50% प्युरिटीचा आपण जर बघायला गेलं तर त्याचा आजचा भाव आहे 14,770 रुपये आणि एका तोळ्यासाठी 1,47,700 रुपये. आता 24 कॅरेटचं 99.99% प्युरिटीचं जर आपण बघायला गेलं तर त्याचा भाव 1,48,000 रुपये आहे. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 14,800 रुपये. आता काल हाच भाव 1,51,000 रुपये त्या ठिकाणी झालेला होता. 1,53,000 रुपये झालेला होता. आता तो भाव जवळपास 4 ते 5,000 रुपये प्रति तोळ्याने घसरून तो जवळपास 1,48,000 रुपयापर्यंत आलाय. साधारणपणे गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये सोन्याने एक प्रकारे रेकॉर्ड मोडलेला आहे. आता सोनं बऱ्याच दिवसापासून 1,50,000च्या खाली आलं नव्हतं आणि 1,40,000 जी आहे तर ही बॉटम लेवल आहे. आता जर 1,40,000 जर टच झालं आणि त्याच्या खाली गेलं तर समजून घ्यायचं सोनं हे घसरायला सुरुवात झालेली आहे. आता तुमचं या भावावर काय मत आहे? तुमच्या मते किती रुपये भाव असायला पाहिजे? 50,000 प्रति तोळा, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? कमेंटमध्ये नक्की तुमचा भाव सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.